शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेत अंतर्गत मतभेद। आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही, शिवसेना नेत्याचं मत असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरला। 30 जानेवारीला मुंबईत भाजपचा आज महापौर होणार। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबत। राज्यातील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची बैठक होणार। महापौर पदासहित स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवरही चर्चा केली जाणार। महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार। येत्या आठवड्यात भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा। भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। फडणवीसांचीही भेट घेतली जाणार असल्याची माहिती। माहीममध्ये भाजपची मतं मिळाली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात, अन्यथा चौथ्या क्रमांकावर असता भाजपच्या जीवावर तुम्हाला मतदान मिळालं। समाधान सरवणकरांच्या आरोपांनंतर भाजप पदाधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर। जिल्हा परिषदेसाठी भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरताच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा। वैजापुरातील युतीला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंना घेराव। तर 52 जागांवर युती तर सिल्लोडमध्ये 11 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना 27, काँग्रेस 25, वंचित 6 तर पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून गट स्थापनेसाठी पत्र। 11 पैकी 7 नगरसेवकांचा गट स्थापनेसाठी पत्र। ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये मराठीच महापौर असावा। मनसेच्या अविनाश जाधव यांचं भाजप आमदार नरेंद्र मेहतांना पत्र, अन्यथा मोठ्या आंदोलनाचाही इशारा। मुंब्रानं नेता बदललाय, सर्व 5 जागांवर एमआयएमचा विजय। येत्या काळामध्ये संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार। नगरसेविका सहर शेखचं जितेंद्र आव्हाड यांना थेट चॅलेंज। मुनगंटीवारांचं विधान अफवा, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित आहेत। ठाकरेंनी चंद्रपुरात सोबत यावं म्हणून चर्चा सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती, तर ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपुरात कुणाचाच महापौर बसणार नाही, राऊतांचा दावा। प्रणिती शिंदेंनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आवाहनावरती भाजप मंत्र्यांची जीभ घसरली। मंत्री जयकुमार गोरेंचं प्रणिती शिंदेंसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य, तर पहिल्यांदा सत्ता बघणाऱ्यांच्या डोक्यात सत्ता गेलीये, प्रणिती शिंदेंचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। पोलिसांनी गेटवरच रस्ता अडवला। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावेत यासह 12 विविध मागण्यांसाठी मोर्चा। महाराष्ट्रामध्ये वाहतूक नियमांचे गुजरातीत बॅनर। पालघरमधल्या गुजराती बॅनरवरून वाद पेटला। पोलीस रस्ता बॅरिकेटिंग हद्द महाराष्ट्राची, पण भाषा मात्र गुजराती। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये 14 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महत्त्वाचा निर्णय।